ठरवलेली गोष्ट लगेच होईल असं नाहीच. आता आज दुसरा दिवस. सकाळी मस्त उठून परत दुकानावर जाणार होतो, पण आमची सिया उठली पहाटे 3 वाजता. त्यानंतर तिला झोपायला वेळ गेला, परत उठली ती 4:30 वाजता. असं रात्रभर हाच खेळ चालू राहिला. मग तिला जेवण चारलं, झोपवलं, आरतीने मी दोघं जागे. त्या कारणामुळे आज सकाळी उठायला उशीर झाला, कारण डोळेच उघडले नाही. रात्रभर जागच 3 वाजल्यापासून. ते असं होतं, किती काही सुरुवात केली ना तर अशा अडचणी येतच राहतात. आणि घरात लहान बाळ असताना तर विचारायची सोय नाही. पण हरकत नाही, आता उठल्यानंतर काय आहे ना, आपलं रुटीन परत पुढं चालू ठेवायचं, कारण की थांबून चालणार नाही. तर चला. तर आपलं आवरून झालंय. वडापावचा मसाला पण रेडी केलेला आहे आणि चटणी पण करून घेतली. तर आता मंदिरात जाऊन येऊ आणि जाऊ दुकानावर. रात्रभर सगळ्यांना जागवून आता 12:15 वाजता उठलेत. आहे का नाही? हाय कर सिया. आज महादेवाचं दर्शन घ्यायला जरा खूपच उशीर झालाय. दुपार म्हणलं तरी चालेल. आता महादेवाचं दर्शन घेऊन येऊ आणि आपल्या दिवसाला आपण आता सुरुवात करून लगेच दुकानावर जाऊ. तर दुकानावर आलो आपण आणि आल्यालाच आपल्याला आली वडापावची ऑर्डर. तर बघा वडीच काढायला घेतलेली आहेत मी. तर असं होतं, आता बघा आल्यालाच लगेच वडी काढायला घेतले. तर सगळी स्वामींचीच कृपा म्हणावी लागेल. तर चला आता बघूया पुढचं शेड्यूल. संध्याकाळची वेळ झालेली आहे, पण वातावरण एकदम म्हणजे थंड आहे. आज पूर्ण शांतता आहे सगळीकडेच, आपल्याकडेच नाही, सगळीकडे एकदम पूर्ण शांतता आहे. चहा द्यायला आपल्याला जायचं ऑस्ट्रियाकडं. तर संध्याकाळी भेटूया आपण तिकडं. तर आता थोड्या वेळापूर्वी आपली इथे गेली ती लाईट, आणि पूर्ण लाईट गेली आणि तेवढ्या अर्ध्या तासामध्ये सगळे कस्टमर आले आणि दिवसभराची वडापावची कसर ही अर्ध्या तासातच निघाली. असं होतं. आता मी पहिला व्हिडिओ घेतला त्यात कसं शांतता होती, अचानक लाईट गेली, पूर्ण अंधार, आणि अर्ध्या तासात एवढे खतरनाक कस्टमर. अक्षरशः मला 2 बल्ब लावायला सुद्धा टाइम भेटला नाही. डायरेक्ट फक्त कस्टमर अंधारात देत होते. मी एकटाच होतो. आरती तरी आता आलेली आहे, पण अख्ख्या अंधारामध्ये मी एकट्याने सगळे कस्टमर दिले. तर आपल्याला ऑस्ट्रियाला जायचंय, तर त्याच्यामुळे मी चहा करून घेते. चहा झालो, आपण जाऊ आता ऑस्ट्रियाला. तर आता आपण आलो ऑस्ट्रियाला आणि इथं आपण आता चहा देऊ. तर आता बघू आपला चहा पूर्ण संपतोय का नाही. तर चला. ओ चहा द्यायचा का? हो चहा द्यायचा का? तर आपला सगळा चहा संपलेला आहे आणि आता आपण चाललोय आपल्या दुकानावर. तर आजचा दिवस पण आपला असा पूर्ण झाला. आता भेटूया उद्या.